ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या 1 तास 36 मिनिटे आधी असलेला असा एक चमत्कारिक काळ आहे, ज्याचा तुम्ही योग्य प्रकारे वापर करायला शिकलात तर तुमच्यात असे चमत्कारिक बदल होतील की ते पाहून तुम्ही दंग होऊन जाल आणि तुम्हाला जीवनात जे साध्य करायचे आहे ते लवकरात लवकर साध्य करू शकाल। दिवस आणि रात्र मिळून एकूण 30 मुहूर्त असतात। रुद्र, अहि, मित्र, पितृ, असु, वराह, विश्वदेवा, विधी, सतामुखी, पुरुहूता, वाहिनी, नक्ततारा, वरुण, आर्यमा, भागा, गिरीश, अचपाद, अहिर्बुधन्या, पुष्य, अश्विनी, यम, अग्नि, विधातृ, कंड, अदिती, जीव, विष्णू, युमिक, धृती, ब्रह्मा, समुद्र। हे सर्व मुहूर्त 48 मिनिटांपर्यंत चालतात। सूर्योदयाच्या आधी 2 मुहूर्त असतात, ब्रह्ममुहूर्त आणि त्यानंतर समुद्र मुहूर्त। आपण या व्हिडिओमध्ये ब्रह्ममुहूर्ताबद्दल जाणून घेणार आहोत। ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे काळ म्हणजेच ईश्वराचा काळ। ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा 14वा मुहूर्त आहे, ज्यामध्ये संपूर्ण रात्र 15 मुहूर्तांची असते। भौगोलिक स्थान आणि वर्षाच्या वेळेनुसार सूर्योदयाची वेळ प्रत्येक दिवशी बदलते आणि ब्रह्ममुहूर्ताची वेळ त्याचप्रमाणे बदलते। उदाहरणार्थ, जर सूर्योदय सकाळी 6 वाजता असेल तर ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या 1 तास 36 मिनिटे आधी म्हणजेच पहाटे 4:24 सुरू होतो आणि त्यानंतर 48 मिनिटे म्हणजेच पहाटे 5:12 संपतो। साधारण ब्रह्ममुहूर्ताचा टाईम 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत असतो। पण जर तुम्हाला एक्झॅक्ट टाईम काढायचा असेल तर तुम्ही कोणतेही सर्च इंजिन ओपन करून टाईप करा सनराईज टाईम इन युअर लोकेशन। म्हणजेच जर तुम्ही मुंबईला राहायला असाल तर तुम्ही सर्च करू शकता सनराईज टाईम इन मुंबई। जो टाईम येईल त्यामधून 96 मिनिटे सबस्ट्रॅक्ट केल्यावर ब्रह्ममुहूर्ताचा एक्झॅक्ट टाईम येईल। त्या टाईमपासून पुढील 48 मिनिटांपर्यंत ब्रह्ममुहूर्ताचा टाईम असेल। आपण ब्रह्ममुहूर्ताची स्टार्टिंग आणि एंडिंग पाहिली। आता आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये लवकर का उठले पाहिजे आणि इतर 30 मुहूर्तांमध्ये ब्रह्ममुहूर्त एवढा खास का असतो ते पाहूया। आपण सर्व महत्त्वाची कामे मुहूर्त पाहून करतो, त्यामुळे आपण आपल्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या मुहूर्तामध्ये का नाही केली पाहिजे। आपले शरीर हे जल, अग्नी, वायू, आकाश व पृथ्वी या पंचतत्वांपासून बनलेले आहे आणि या पंचतत्वांपासूनच आपल्या शरीरातील मुख्य 3 दोष निर्माण होतात। वात, पित्त आणि कफ या 3 दोषांची वाढ किंवा घट काळाच्या चक्राशी संबंधित आहे। सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत कफाची वेळ असते, सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत पित्ताची वेळ असते आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 6 पर्यंत वाताची वेळ असते आणि हे चक्र असेच चालू राहते। संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत कफाची वेळ, रात्री 10 ते 2 पित्ताची आणि रात्री 2 ते पहाटे 6 पर्यंत वाताची वेळ असते। या 3 दोषांमध्ये सर्वात महत्त्वाचा दोष वात आहे। जर वात दोषाचे संतुलन बिघडले तर आपले कामात मन लागणार नाही, आपण चिडचिडे होतो। आयुर्वेदानुसार रात्री 2 ते पहाटे 6 पर्यंत वाताची लेवल आपल्या शरीरात अधिक असते, त्यामुळे आपली फोकस करण्याची क्षमता यावेळी अधिक असते। त्यामुळे आपणास ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून क्रिएटिव्ह वर्क केले पाहिजे, त्यामुळे तुमचा वात दोष बॅलन्समध्ये राहील। रात्र ही 4 काळांमध्ये विभागलेली आहे। जर सूर्यास्त 6 वाजता होत असेल तर 6 ते 9 रुद्र काळ, यावेळी आपणास झोपायचे नाही आहे। 9 ते 12 राक्षस काळ, या काळात कधीही जागे नाही राहिले पाहिजे। 12 ते 3 गंधर्व काळ, यावेळी आपण गाढ झोपेत असतो। 3 ते 6 मनोहर काळ, या काळात आपणास कोणत्याही परिस्थितीत उठले पाहिजे, कारण मनोहर काळात कॉस्मिक एनर्जी म्हणजेच विश्वशक्ती हाय लेवलवर असते। जेव्हा आपण उठून या काळात मेडिटेशन करतो तेव्हा ती ऊर्जा आपल्यात अधिक प्रमाणात सामावली जाते, त्यामुळे तुमची एकाग्रतेची शक्ती वाढण्यास मदत होते। ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यावर काय केले पाहिजे? आजच्या धावपळीच्या जगात लोकांची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलून गेली आहे। ज्यावेळी आपणास झोपले पाहिजे त्यावेळी आपण जेवायला बसतो, ज्यावेळी आपणास उठले पाहिजे त्यावेळी आपण झोपलेले असतो। परंतु तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर सर्वात आधी आंघोळ करून फ्रेश झालं पाहिजे।
त्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता. तुमच्या मनाला केंद्रित करण्यासाठी ध्यान किंवा माइंडफुलनेसचा सराव करा आणि दिवसाची सकारात्मक टोन सेट करा. तुमचे शरीर आणि मन उत्साही बनवण्यासाठी सौम्य योग किंवा व्यायाम करा. चैतन्य वाढविण्यासाठी आणि तुमच्या शरीराला ऑक्सिजन देण्यासाठी खोल श्वास घेण्याच्या व्यायामाचा सराव करा. आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करा. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यावर कोणत्या गोष्टी करू नयेत. ब्रह्ममुहूर्तामध्ये काही खाऊ नये. यावेळी कुणाही सोबत भांडण नाही केले पाहिजे. यावेळी निगेटिव्ह थिंकिंग करू नये. फोन, संगणक आणि टेलिव्हिजन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू नका, कारण या उपकरणांमधून उत्सर्जित होणारा प्रकाश तुमची एकाग्रता आणि लक्ष विचलित करू शकतो. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचे कोणते फायदे आहेत? शांत वातावरण. यावेळी सर्व जीव झोपलेले असतात, त्यामुळे ही वेळ मेडिटेशनसाठी योग्य असते. वातावरणातील सकारात्मक स्पंदने शोषून घेण्यासाठी अनुकूल असते. स्वतःला सकारात्मकतेने भरण्यासाठी ब्रह्ममुहूर्त ही योग्य वेळ आहे. यावेळी जागृत होणे, चांगले पचन, हार्मोनल संतुलन आणि एकूणच आरोग्याशी संबंधित आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण आत्मजागरूकता प्राप्त करू शकता आणि शाश्वत आनंद आकर्षित करू शकता. या काळात तुमचे मन जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करते. म्हणूनच विद्यार्थ्यांना सकाळी लवकर अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. हा कालावधी उच्च ऊर्जा पातळी, चांगली प्रतिकारशक्ती आणि कमी तणाव आणि चिंता यांच्याशी देखील संबंधित आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये कोणी उठू नये. गरोदर स्त्रिया, लहान मुले, काल रात्रीचे जेवण न पचलेले लोक किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठू नये. वयोवृद्ध लोक ज्यांनी आधीच वयामुळे वेगळ्या जीवनचक्राशी जुळवून घेतले आहे, ते देखील ब्रह्ममुहूर्तावर न उठणे निवडू शकतात. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे इतरही व्हिडिओ पहा. धन्यवाद.